आज आपण इन्स्टंट असे कोकोनटचे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी नारळाच्या वरचा जो ब्राऊन पार्ट आहे तो काढून घ्यायचा आणि नारळ मिक्सिंग जारमध्ये छान बारीक करून घ्यायचा आहे. तर तुम्ही वरचा ब्राऊन पार्ट ठेवला तरी देखील चालेल. या पद्धतीने आपल्याला बारीक करायचा आहे. जास्त जाडसुद्धा नाही ठेवायचं आहे. त्यानंतर गॅसवरती पॅन गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. 1-2 चमचे तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर जो आपण नारळ बारीक केलेला नारळ आपल्याला पॅनमध्ये घालायचा आणि छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण लो फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटासाठी छान नारळ भाजून घेणार आहोत. नारळ भाजला की त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. चवीनुसार साखर घालायची आहे आणि पुन्हा छान साखर मेल्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता साखर मेल्ट झाली की याचा कलर थोडासा चेंज होईल. त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. तर मोदकाला छान बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये दूध घातलेलं आहे. तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. इथे आपण अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेला आहे. यामुळे मोदकाला छान टेस्ट येते. तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता, पण अवश्य घाला, चवीला छान लागतात. त्यानंतर मिश्रण थंड झालं की आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहे. तर मोदकाच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. छान दाबून भरायचं आहे म्हणजे मोदकाला छान असा शेप येतो. तुम्ही जर कोकोनटचे मोदक अशा पद्धतीने कधी ट्राय केले नसतील तर एकदा ट्राय करूनच बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तर इथे आपला मोदक आहे तो छान फिल करून झालेला आहे. एक्स्ट्राचं सारण काढून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हा मोदक काढून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा मोदक तयार झालेले आहेत. चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करून बघा. याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.